आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात जा. खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती, मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोणी नावे. शाबास. प्रतिज्ञा केली, तयार होगी तरफ. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांची थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. आनंदाचे क्षण पुन्हा जगूया, जुन्या आठवणींना जागूया. शाळेच्या अंगणात फुलवलेली ती मौज मजा आज पुन्हा अनुभवूया. चला मित्रमैत्रिणींच्या गलक्यात हरवून जाऊया.
आगतम स्वागतम सुस्वागतम. रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेच्या शिवशंकर विद्या मंदिर रवंदे या आपल्या हायस्कूल शाळेच्या 2003-04 सालातील 10वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज स्नेहसंमेलन. त्यानिमित्ताने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आजी व माजी माननीय मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे आज या शाळेच्या प्रांगणात मी सहर्ष स्वागत करते. आजचा दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचा, नवचैतन्याचा आणि ऋणानुबंधांचा प्रकाश आनंद घेऊन आला आहे. आज शाळा भरणार, आपले गेट टुगेदर होणार, गेल्या कित्येक वर्षातल्या आठवणी, मिळालेली दुःखे कितीतरी प्रसंगी एकमेकांमध्ये शेअर होणार. सर्वांचे आजच्या गेट टुगेदर मध्ये मनपूर्वक स्वागत करते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एखाद्या दगडाला शिल्पकाराने निभूतीने सुंदर शिल्पात परिवर्तन करून दगडाचे जीवन सार्थकी लावावे, अगदी तसेच या आपल्या शाळेने आपल्या जीवनाचा पाया रचला. गुरुजनांनी शिकवलेले पाठ, केलेले उपदेश आणि प्रसंगी दाखवलेले 14वे रत्न या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे आपण सर्व विद्यार्थी आज इथपर्यंत पोहोचलो. म्हणूनच आपणा सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशिवाय हे स्नेहसंमेलन पूर्णच होऊ शकत नाही. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात, करते प्रेमभावे आपले स्वागत हे शिवशंकर विद्या मंदिरात. आज आपल्या उपस्थितीने सोहळ्याला वेगळाच साथ चढलाय. आज आपल्या ज्ञानदानाची परतफेड आपल्याकडून होणे खरं तर अशक्यच आहे, पण तरीही या घरगुती सोहळ्याची औपचारिकता व स्मरणरंजनाचे एक स्वरूप म्हणून आजच्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान श्रीयुत मस्के सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आजच्या ज्या आपला जो स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कोकाटे सर, गुळवे सर, जेवघाले सर, बैरागी सर, पाचोरे सर, पिलगर सर, जोडगे सर, जोडगे मॅडम, भास्कर सर, मस्के सर आणि भाटे सर, हे धुळे सरांनी पण आपल्या कार्यक्रमाला शुभ संदेश देऊन सकाळी त्यांनी भेट देऊन त्यांना एक घरगुती कार्यक्रम असल्या कारणाने ते निघून गेले. कर्डिले सर उपस्थित आहेत, त्यांचं पण हार्दिक स्वागत. सर्व शिक्षकांसाठी एक स्वागत गीत बोलूया आपण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मंत्र आहे आगळा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मंत्र आहे आगळा. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने, अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने. या सुगंधी संस्कृतीचा श्वास घ्यावा मोकळा. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ज्ञानरूपी दूत आले, एक ठाई एक झाले. ज्ञानरूपी दूत आले, एक ठाई एक झाले. ते इथे साकार झाले बंधू त्यांच्या पाऊला. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ज्ञान हा डोळा मनाचा, ज्ञान हा ठेवा गुणांचा. ज्ञान हा डोळा मनाचा, ज्ञान हा ठेवा गुणांचा. शुद्धतेचा नम्रतेचा डोळा आहे वेगळा. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ही कलेची भूमी माता, धन्यतेचा तिलक माता. ही कलेची भूमी माता, धन्यतेचा तिलक माता. सज्जनाच्या दर्शनाला स्वजन आहे थांबला. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मंत्र आहे आगळा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मंत्र आहे आगळा. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक, आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. शाळा नावाचा एक विशेष कप्पा प्रत्येकाच्या हृदयात असतोच. प्रत्येकाने आपल्या सुखद आठवणी त्यात हळुवारपणे जपलेल्या असतात.
अवचित कधीतरी तो कप्पा उघडला जातो आणि आठवणींचा सुगंध दरवळू लागतो. कित्येक आठवणी फेर धरून नाचू लागतात. अशाच 10वीच्या 2003-04 सालातील दोन्ही तुकड्यांचे कप्पे आज तब्बल 21 वर्षांनी एकदम उघडायचा तो योग आज जुळून आला आहे. म्हणजेच आपल्या 2003-04च्या 10वीच्या विद्यार्थी तसेच शिक्षकांचा आजचा हा स्नेह मेळावा. शाळेची घंटा, प्रार्थनेच्या वेळा, शिक्षकांचे तास, मधल्या सुट्टीच्या वेळा, खेळाचे तास व गृहपाठाच्या वया. प्लीज गृहपाठाचे नाव आज नको काढू हा. का रे? अगं गृहपाठाचं नाव काढलं तर मला खूप गृहपाठावरून खूप मार खाल्ल्याचं मला आठवत आहे. अरे हो, खरंच की. हो, तो मार पण आणि मैदानावरती मस्ती पण वर्गात घातलेला धुडगूस अशा एक ना अनेक आठवणीची सुगंधी मिश्रण आज सर्वांनाच आनंद देऊन जाईल. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळी समयितली वाद. तेजू ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलाने करूया या कार्यक्रमाची सुरुवात. मग या आनंदाची सुरुवात करूया दीप प्रज्वलाने. मी मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते त्यांनी दीप प्रज्वलन करावे. सतीश पेटो ना. बोला. दर्शन इकडून. फोटो काढतो. वारेन चालले टाकून द्या व्हिडिओ. आरोग्यं सुख संपदः द्वेष बुद्धि विनाशाय आत्मज्योति नमोस्तुते आत्मज्योति प्रदीप्ताय ब्रह्मज्योति नमोस्तुते ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुज्योति नमोस्तुते. Pay attention at me. Now I am going to take your presenting. Oh, pay attention. Number 1 सपना दोंगे. Number 2 स्वाती पुरकर. आता नावासह आहे ओळख पण पोहोचल बघा. फक्त नंबर नंबर नाही तसं मग कोणाचा नंबर आहे? सारिका खोंड. पाहून घ्या कारण आहे ना ओळख पोचल मग. नंबर 4 सोनाली बोरकडे. नंबर 5 उज्ज्वला लामखडे. नंबर 6 कविता फटांगरे. नंबर 7 स्मिता शिंदे. नंबर 8 दीप्ती कर्डिले. हे सर म्हणायचं. नंबर 9 सुवर्णा मोदी. व्हेरी गुड. नंबर 10 रुपाली कासा. नंबर 11 मंजुषा दवंगे. नंबर 12 अनिता वाघ. नंबर 13 कल्पना दवंगे.
Number 14, Rajeshri Gosai. Absent. 7 कोण राहते? तुम्ही सर्व दहावीला आहात, अभ्यास बुडतोय, त्याच्यामुळे तिला लवकरात लवकर आपल्या शाळेला बोलवा. हा, बोर्डाची परीक्षा आता अलीकडे 9-10 दिवस चालू वर्षी. नंबर 15 सुजाता शिंदे. हा ती झाली बा. आता 16 प्रदीप पानगावाने. नंबर 17 पंजाबी. किशोर सांगळे. निलेश गायकवाड. सचिन आघाव. अपसाईड. सतीश दवंगे. नितीन कासार. संजय कुटे. सचिन दवंगे. दत्तात्रय वाघ. अंकुश बडदे. शरद सांगळे. उत्तम कांबळे. हा, प्रेझेंट इज ओव्हर. कम्प्लीट. पालकांना घेऊन यायचे आणि त्याशिवाय वर्गात एंट्री नाहीये. फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय, सभेला शोभा नाही मान्यवरांशिवाय, आजची सभा अपूर्ण वाटली असती ज्यांच्याशिवाय, असे आजचे सत्कार मूर्ती भास्कर सर यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलावतो दत्तात्रय वाघ, महेंद्र आहेर आणि सचिन कदम. भाजी आणि पुरी. त्याची भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. म्हणजे आता सत्कार आलो, आपण सत्कार केला, आपण ह्या निमित्ताने एकच राहिलो, पण पुन्हा आपली भेट कधी होईल का नाही हे काही सांगता येत नाही. आम्हाला समजले आपली परत भेट होणार नाही हे आम्हालाही माहित आहे, पण आम्ही परत एकदा असाच प्रोग्राम ऑर्गनाईज करण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्की. त्यावेळी तुम्हाला परत अध्यक्ष म्हणून बोलावं अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे. शायद फिर वो तकदीर मिल जाए, जीवन की वो हसीन पल मिल जाए, चल फिर से बैठे क्लास की वो लास्ट बेंच पे, शायद वापस स्कूल के वो पुराने दोस्त मिल जाए. हे आत वर्गात जायचं आणि पहिला तास सुरू होणार. अरे आज वर्ग तर भरलाय, पण आजचा वर्ग हा विशेष असणार आहे, त्यामुळे अगोदर आपण गुरुजनांचा सत्कार करूया. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करूयात मान्यवरांचे शब्दसुमनांच्या परिजाताने. आजच्या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री मस्के सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते रोहिणी दवंगे. मस्के सर पुढे या. मस्के सर, रोहिणी दवंगे, रवींद्र कुटे आणि सोनाली बोरकडे. खेळात खुन्नस चिडवा चिडवी. ते पण द्या. भाजी आणि पुरी.
सर्वांनी जो कोणी सत्कार होईल कल्पना झाली ओके समोर बघा गुड घ्या असं ठीक आहे समोर बघा हो. आजच्या कार्यक्रमाला आपले काही गुरुजन स्वर्गीय ज्यांची शिंदे आर्यू सर, राशीनकर सर, सोमवंशी सर, वाघ सर, कहार मामा ही जी व्यक्ती आहेत आज आपल्या हे आज हे येऊ शकणार नाहीत कारण ते कायमचेच आपल्यात सोडून देवाघरी गेलेत. मी सर्वांना विनंती करते आपण या सर्वांसाठी 2 मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली वाहू. सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचं. अर्पण करण्यासाठी या ठिकाणी स्तब्ध आहेत. 2-3 मिनिटं थांबायचं. जुन्या मित्रमैत्रिणींबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे हो की नाही? ते काय करतात, कुठे राहतात, हो ना? मी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की त्यांनी स्वतःचा संक्षिप्त परिचय करून द्यावा. स्वतःविषयी माहिती सांगायची पटकन. माझं नाव स्वाती काशीनाथ पुरकर. लग्नानंतरचं नाव स्वाती जनार्दन बोरणारे. मला पाटोद्याला दिले आहे. मी सध्या पुण्यात राहते. मिस्टर इंजिनियर आहे. आवाज बंद करा ना, सगळ्यांना ऐकायला येऊ द्या. माझे नाव सारिका रामदास खोंड. लग्नानंतरचे नाव सारिका वर्धमान मोरे. मला मालेगावला दिलेलं आहे. मी पुण्याला राहते. माझे मिस्टर इंजिनियर आहे. माझं नाव सुनैना झालटे आहे. लग्नानंतर माझं नाव सुनैना गणेश भोसले झालं आहे. माझे मिस्टर अकाउंट जॉब करतात अकाउंटमध्ये. माझा ऑनलाईन बिझनेस आहे आणि ठीक आहे तेवढंच. मोहिनी भाऊसाहेब दवंगे आहे. मी लग्नानंतर 10वी झाल्यानंतर तब्बल 6 वर्षानंतर मी MA BEd केलेलं आहे. मी सध्या डिप्लोमा कॉम्प्युटर पण करते. माझी एक संस्था पण आहे आणि माझे मिस्टर पण कोलपेवाडीला जॉब करतात. माझं नाव ज्योती घाडगे. आता सोपान गोपालवे आणि ते कंपनीत मॅनेजर आहे आणि आता दुकान चालू. अनिता पोपटराव वाघ. लग्नानंतर अनिता कृष्ण बांडे. मी पाटोद्याला दिलेला आहे. माझे मिस्टर शेतकरी आहेत. मी सोनाली नामदेव घोरकडे. माझं लग्नानंतरचं नाव सोनाली मच्छिंद्र गायके. सध्या मी शिर्डीत आहे आणि मी गृहिणी आहे. सर लग्नानंतर रुपाली सुनील गमे. माझे मिस्टर इंजिनियर आहे. मला 2 मुले आहे. मी नाशिकमध्ये राहते. अनिता जगन्नाथ कदम. माझं MA BEd झालेलं आहे. मी रवांद्यातच राहते. मोदी. लग्नानंतर सुवर्ण महेंद्र चांदर आणि माझं एक छोटंसं दुकान आहे साडी कटलरीचं. मिस्टर शेती वगैरे करतात. शिक्षण माझं MA DEd कम्प्लीट झालं. माझं नाव स्मिता रामनाथ शिंदे. लग्नानंतरचं नाव स्मिता विशाल आडाव. माझे मिस्टर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे MSCBमध्ये. आम्ही सध्या भुसावळला राहतो. मला आत्याच्याच घरी दिलेलं आहे लासलगावला आणि मला 2 मुलं आहे. मी सध्या अबॅकसचे क्लासेस घेते आणि माझी स्वतःची फ्रँचायझी पण आहे. अर्चना बाबासाहेब डुंबरे. लग्नानंतरचं नाव माझं अर्चना कृष्णा कोकाटे. मला कारवाडीला दिलेलं आहे मंजूरला आणि मी हाऊसवाईफ आहे. माझे मिस्टर पण शेती करतात. दवंगे. माझ्या लग्नानंतरचं नाव कल्पना दौलत ढवळे. मला साडेगावला दिलेलं आहे. माझे मिस्टर सेंट्रिंग काम करतात. माझं नाव मोहिनी किशोर जोशी. लग्नानंतरचे नाव मोहिनी सुयोग गोरे. माझे मिस्टर इंजिनियर आहे. मी नाशिकला असते आणि मी हाऊसवाईफ.
मी सोमनाथ कर्डिले लग्नानंतरचे नाव दीप्ती उत्तम शेलार. मी ट्युशन्स गेले. माझे लग्न आधीचे नाव कविता भागवत फटांगरे आणि नंतरचे कविता शिवाजी आरोटे. मी गृहिणी आहे आणि मिस्टर माझे रयत शिक्षण संस्थेमध्येच SHM कॉलेज येथे लॅब असिस्टंट पदावर काम करते. माझं नाव सपना अंबादास दवंगे. लग्नानंतर माझं नाव सपना आशिष परजणे. मला सोहन सरला दिलेलं आहे. माझे मिस्टर शिक्षक आहे. तर मला 2 मुलं आहे. लग्नानंतरचं मनविषा संजय ठाकरे. मी औरंगाबादला असते. माझे मिस्टर नोकरी करतात आणि मी हाऊसवाईफ. उज्ज्वला शंकर लामखडे. लग्नानंतरचं नाव उज्ज्वला योगेश कोकाटे. मी नवजीवन मराठी विद्यालयामध्ये टिटवाळा मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहे. माझे मिस्टर पण शिक्षक आहेत. माझे नाव दवंगे सतीश अशोक. मी राहायला मळेगाव थडी गावी आहे. माझं एज्युकेशन झालं MA BEd LLB. आता PhD अपियरमध्ये माझी चालू आहे आणि सध्या मी LLB ॲडव्होकेट म्हणून काम करतो कोकणात. मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, राहायला नाशिकला आहे. सोनारी. मी CISF औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कार्यरत आहे दिल्लीत. माझं नाव प्रवीण बाळासाहेब पाटणकर. मी पंचनाथा साखर कारखान्यात काम करतो. इकडे संजय मोहन कुटे. सध्या राहायला सोनारी आणि कोपरगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम चालू. बाळासाहेब रामदास करम, राहणार रौंदा, शेती काम करतो. राहणार मळेगाव शेती. संदीप शशिकांत गुडगे, राहणार मळेगाव थडी, शेती काम करतो. रवींद्र नारायण कुटे. मी सध्या कोपरगावला राहतो आणि मी कोपरगाव बाजार समितीत काम करतो. संतोष बाबासाहेब राणे. माझं वर्कशॉप आहे. गेल्या 15 वर्षापासून मी सोनाट पॉलीप्लास्ट कोपरगाव ठोळे उद्योग समूहामध्ये काम करतो. मी शेती आणि माझा एक बिझनेस आहे बँडचा आणि माझा 15 मुलांचा ग्रुप आहे. हा बिझनेस मी स्वतः चालवतो. आप्पासाहेब बाळासाहेब पाटणकर. शेती करतो. दत्तू लक्ष्मण पवार. शेती काम करतो. नितीन कासरा सांगेनुसार किती काम करतो. प्रदीप आनंदराव पानगावने. कंपोस्ट मायगाव देशमुख. मी प्राचीन इंडस्ट्रीजमध्ये इन्स्ट्रुमेंट इंजिनियर म्हणून काम करतो. पुढं दवंगे. आरोचा बिझनेस. नमस्कार. अंकुश राजेंद्र पडते. व्यवसाय शेती. राहणार मळेगाव तडी. सुनील जोशी. राहणार रवंदे. याज्ञिकी पूजा पाटकर. ग्रामपंचायत लिपिक आहे मी प्लस शेती काम करतो. नमस्कार. मी संतोष शंकर खैरनार. राहणार अहिल्यानगर नगर MIDC मध्ये कार्यरत आहे. नमस्कार. माझं नाव निलेश अशोक गायकवाड. राहणार टाकळी. माझा व्यवसाय नोकरी. माझं नाव प्रसाद खलाटे. मी शेती करतो. रवंद्यात राहतो. मी सचिन अशोक कदम. शेती. नमस्कार. मी आनंद पंजाबी. मी फोटोग्राफी करतो. फायनान्समध्ये कार्यरत वसुली अधिकारी म्हणून रवंद्यालाच राहतो. अशा एक ना अनेक कित्येक आठवणी सांगण्यासाठी मी उत्सुक आहे आणि ते सांगायचं जर ठरलं तर आजचा दिवस सुद्धा पुरणार नाही. हा, मग तू एक काम कर, मोबाईलवर टाईप कर आणि आमच्या ग्रुपवर पाठव. म्हणजे आताचा वेळ तरी वाचेल. हे काय तू खुशाल अपमान करते माझा. अरे आपल्या शाळेत असं कोणी बोललं तर अपमान नाही समजायचं बाबा. हो वा रे वा. असा अपमान शाळेत असताना सुद्धा मी सहन करत नव्हतो. हो की नाही मित्रांनो. माहितीये म्हणून तुम्हाला जास्त शिक्षा व्हायची. बरं आता पुढे बोल. परत तेच सांगते. अरे या शिक्षकांमुळेच तर आपण घडलो. तेव्हाच्या अपमानामुळेच अपमान पचवण्याची ताकद आता निर्माण झाली आपल्यामध्ये. बरोबर की नाही. बरं हे सगळं तू सांगणार आहे का दुसरे कोणी आपले मित्र त्यांचे अनुभव सांगण्यासाठी तयार आहेत. जय श्रीराम. तर सगळ्या शिक्षक वृंदांना माझा नमस्कार. मॅडमला पण सर्वांना नमस्कार. ठीक आहे. आता भरपूर चेहरे बदल झाले. आम्ही लक्षात आलं. तुम्ही पण आमच्या काही गोष्टी चेहऱ्यावर लक्ष आलं. पाचुरे सरांना पण मी इथं आल्यावर ओळखलं. म्हणजे मी मागे बसून पाचुरे सर कोणते ज्यावेळेस नंतर लक्ष आलं बाबा हेच पाचुरे सर नाव घेतलं. नंतर असं वाटायचं ते आलेच नाही का असं मला वाटलं होतं आधी. ठीक आहे चला. या गेट टुगेदरचं जो प्लॅनिंग आपला आहे किंवा इथून मागे पण बऱ्याच वेळा ठरलं कॅन्सल झालं. पण आज त्याच्यामध्ये आपले योग आले आणि त्यात उपस्थित सगळे शिक्षक लोकही आम्हाला मिळाले. ते पण आणि सगळ्यांना पण आनंद वाटला का सगळ्यांची तब्येत एकदम छान आहे. ते पण अजून आनंद पहिले आहेत तशी जात आहे. थोडाफार बदल आहे त्यात काही विषय नाही. आणि बाकी आमचे मित्र पण आता कोण कुठं आहे कोण काय काहीच माहीत नव्हतं की बाकीचे मित्र भेटायचे आपल्याला.
ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचो, आता माझा प्रसंग जो आहे, मी परत लग्नाला आहे, दहाव्याला आहे, शांतीला आहे, प्रत्येक ठिकाणी मला बरेच मित्र भेटायचे. काय तू जोशीच ना म्हणायचो, बरोबर जोशीच. पण मग समोरचे चेहरे पाहून फक्त आपण बरोबर होतो एवढंच. त्यात बरेच लोक आज आपल्यात नाही आहे. समजा कुणी आलं नाही, कुणी कुठे गेले, नोकरीनिमित्त बाहेर आहे. पण या गेट टुगेदरच्या कारणामुळे आज एकत्र येऊन कमीत कमी ओळख तरी झाली. हे नाव सुद्धा ठीक आहे, चेहऱ्यानुसार आपण सगळ्यांना ओळखायचो, पण नेमकी हाच चांगले आहे, हाच कदम आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या. त्या किंवा मुलींचा तर काही विषय नाही, मुलींचं काय आता समजा त्यावेळेस आज फार बदल झाला सगळ्यांमध्ये. कमीत कमी आता ते नाव ऐकून तरी बरं वाटलं आहे, कुठंतरी भेटल्यानंतर आपलं काहीतरी पहिलं आपण बरोबर होतो. चला ह्या गोष्टी आहे, तेवढ्या बोललो तेवढ्या कमीच आहे. पण आज आपण या गेट टुगेदरच्या माध्यमातून भेटलोय आपल्या शिवशंकर विद्या मंदिरात. खरोखर मागचे जे आपले जे आठवण होती ती पण आज थोडीफार यायला लागली. कारण ह्या मागच्या 10 वर्षाच्या काळात जे आपण 20 वर्षाच्या काळात ते पण विसरून गेलो. 20 वर्षाच्या काळामध्ये जे आपण इथं राहिलो किंवा काय हे सगळं विसरलो होतो. हे वर्ग बघून त्यात आपले गुळवे सरांचा जो स्टॅमिना आहे, जो आवाज, तो अजून तसंच आहे. ते पाहून खरोखर ती प्रार्थना आणि ते सावधान विश्राम ते ज्यावेळेस म्हणायला लागले, मग ते ज्यावेळेस म्हटले त्यावेळेस ती आठवण आपोआप यायला लागली. नाही तर खरोखर इथपर्यंत आठवण ती नव्हती. तुम्ही बोलले, तुमचे हावभाव जे हात करून जे बोलण्याची पद्धत आहे ती अजून पण तशीच आहे. त्याच्यामुळं पण बऱ्याचशा गोष्टी त्याच्या अंतर्गत आम्हाला आठवायला लागल्या. म्हणजे आज गेट टुगेदरच्या मार्फत आपण ज्या ज्या गोष्टी ज्याला शक्य आहे सगळ्यांना आपण सांगितलं या म्हणून. त्यात कुणी आलं कुणी आलं नाही, ठीक आहे. आनंद आज तो मागचा काळ आपल्या थोडासा आता आठवणीत आलाय. आणि ते जे पहिलीपासून आता बाकीचे नाही, पण जे जे गोष्टी आठवतात ते थोडंफार आठवायला लागले आता. आणि जोडगे सर, मॅडम पाचुरे सर तर आमचे शेजारीच राहायचे, जेवगाले सर पण शेजारी होते. म्हणजे हे बाकी सगळे शिक्षक लोक काय ओळखले काय, पण हे जे आहे ते शेजार काही अडचण आली त्यांना गणिताचं पण अडचण त्यांना विचारायचो. कधी रात्री गेलं तरी सांगायचे काही अडचण नाही. त्यांनी भरपूर सहकार्य केलं, मारायचे पण. त्यात आमचे पिलगरे सर ते तर जास्त, ते त्यांना पाहून अजून पण असं वाटतं अजून काठी त्यांच्या हात असतं. त्यांनी सुद्धा भरपूर हे केलं सगळ्यांना. सर लग्नानंतर सगळ्या मुली बांगड्या घालताय बरं का. बांगड्या नाही घातलं तुम्ही मुलांच्या लाईन मध्ये. आपण सगळे त्या निमित्ताने एकत्र जमलो, खरोखर छान आनंद वाटला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आल्या आल्या आपला मंडप आहे तिकडे होता. सर लोकांना पण आपण काम आलो, त्यांनी पण आपल्याला काम सगळे मिळून आपण इथं मंडप सेटल केला. आणि तो पण एक वेगळाच आनंद आपल्याला या ठिकाणी मिळाला. आणि अजून जर सांगायचं म्हटलं तर बऱ्याच काही आपल्या गोष्टी आपल्यामध्ये आहे, पण आता बोलू शकत नाही किंवा आता ते आठवत पण नाही काही. जे समोर थोडंफार त्यातच आपण या गोष्टी आता बोललो. सगळ्या सरांना परत माझा नमस्कार. काही चुकला असेल तर माफ करा. 21 वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलेलो आहे. आज 21 वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलोय आणि त्याचा खूप आनंद होतोय. खूप प्रयत्न करून खूप दिवसाचे प्रयत्न करून आज हे गेट टुगेदर केलेलं आहे. तर काय बोलावं ते सुचत नाही, पण थोडस लिहिलंय. जिथे पहिल्यांदा 5वीत आली ती हीच माझी शाळा. जिथे एबीसीडीचे धडे शिकले ती हीच माझी शाळा. गणिताची आकडेमोड केली ती हीच माझी शाळा. जिथे विज्ञानाची जादू शिकली ती हीच माझी शाळा. जिथे लोकशाहीची रचना शिकली ती हीच माझी शाळा. जिथे चंद्र सूर्य शिकले ती हीच माझी शाळा. जिथे मराठीचे मातृत्व शिकले ती हीच माझी शाळा. जिथे जिथे ज्ञानरूपी गुरु भेटले ती हीच माझी शाळा. जिथे तुमच्यासारखे सगळे मित्र मैत्रिणी भेटले ती हीच माझी शाळा. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज हा दिवस आपल्यासाठी इतका मौल्यवान आहे का आयुष्यात यानंतर आपण इथून पुढे कधी कुणाला भेटू का न भेटू हा एक क्वेश्चन मार्क आहे आपल्यापुढे. परंतु सर, तुम्हाला सर्वांना बघून, सगळे मित्र बघून आणि मैत्रिणी बघून खूप आनंद होतोय सर. आणि तुमच्या पुढे काय बोलावं काय नाही म्हणजे सुचतच नाही अक्षरशः. या स्कूलमध्ये आल्यानंतर जे काही अनुभवलं आपण, लहानची मोठे झाल्यानंतर सर इथे आल्यानंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा हा जो श्लोक आपण सर्वांनी ऐकला, त्यानंतर उंच आकाशात आपण भरारी मारली. उंच आकाशात भरारी मारल्यानंतर
आम्ही तुम्हाला विसरलोच नाही. असे बरेच मुलं आहे बाहेरगावी गेले पण ते तुम्हाला विसरले नाही. पण असा एकही योग आला नाही की सर आम्ही तुम्हाला विसरलो नाही हे सांगण्यासाठी आम्ही आज आपण एकत्र जमलेलो आहोत. आणि सर खरंच आवर्जून सांगावं असं वाटतं, माझ्या काही मैत्रिणींनी मित्रांनी इतके प्रयत्न केले आपल्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी. आज जेव्हा आम्ही तुमचे चेहरे बघत होतो आपले सर किती थकले आहेत, आज इतके चेंज झालेला आहे. खूप दिवसांनी आपण सर्वजण एकत्र भेटलेलो आहे. म्हणजे सर मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला नाही वाटत आपण परत म्हणजे यानंतर खूप प्रयत्न करू, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. कोणी भेटल ना भेटल, पण आज एवढ्या दिवसांनी जे भेटलो सर त्यात खूप आनंद वाटतोय सर. आणि माझा हा आनंद गगनातही मावत नाहीये. थँक्यू सो मच सर. आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आपल्या विद्यालयाचे शिक्षक आणि माझे मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी सुनयना झालटे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जीव जन्माला येतो आणि मुलं चालायला लागतात, बोलायला लागतं. जेव्हा शाळेत घातलं जातो तेव्हा पहिलाच हा श्लोक आपण ऐकत असतो. हा श्लोक ऐकतो, ज्ञान घेतो, मोठे होतो, उंच आकाशात भरारी घेतो. त्या गुरूंना आपण ज्ञान घेतो, मोठे होतो, उंच आकाशात भरारी घेतो. त्या गुरूंना आपण कधी विसरत नाही. पण त्या गुरूंना कधी सांगितले नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाही. शाळा म्हणजे नक्की काय असतं, तर ते असतं बालपणीचं किशोर वयात भरारी घेण्याचा काळात पंखामध्ये अलौकिक शक्ती देणारे स्थान म्हणजे शिवशंकर विद्या मंदिर. आपली सुंदर अशी शाळा, सुंदर स्वच्छ असे नाते म्हणजेच मैत्री. माझे सर्व जिवलग मित्र आणि मैत्रिणी की ज्यांच्या सहवासाशिवाय जीवनाच्या खऱ्या आनंदाची कल्पनाच करणे अशक्य आहे. शाळा या दोन अक्षरी शब्दात किती मोठे विश्व सामावले आहे याची आपल्या सर्वांना जाणीव तर आहेच, परंतु आपल्या शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर हे समजते. जीवनाच्या कुठल्या तरी एका ठराविक टप्प्यापर्यंत सोबत असणारी ही मित्रमैत्रिणींची मैफिल कधीतरी परत येईल का? जेव्हा ही पाखरे जेव्हा उडून जातात आणि बऱ्याच मोठ्या काळानंतर मुक्त विहार करून परत येतात, अशा माझ्या मित्रमैत्रिणींचे दूर गेले चेहरे पाहण्यासाठी अतूट असं आठवणींना उजाळा देणारा हा क्षण. मित्रांनो, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच वेगळा आनंद आपल्याला बघायला मिळतो, कारण की यात आनंद व उत्साह ओसंडून वाहत आहे. व आज बघता बघता परत एकदा आपली शाळा भरली की काय असा प्रत्येकाला भास होत आहे. ते दिसतं ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर. आज मला या ठिकाणी स्वतः उभे राहून खरंच खूप आनंद होत आहे, मन प्रसन्न होत आहे, कारण की बरेच वर्ष उलटून गेली तरी पण मला आजही तो वर्ग आठवत आहे. या शाळेने आपल्या आठवणी खूप दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शिदोरी वरती आज आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालो आहोत. आजचा दिवस आपल्याला गुरूंना भेटण्यासाठी ही पर्वणीच आहे. आपण आपल्या व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढून उपस्थित झाला त्याबद्दल सर्व गुरुवर्यांचे व माझ्या मित्र मैत्रिणीचे आभार मानते आणि हे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आणि आज या ठिकाणी गेट टुगेदरच्या निमित्तानं आज आपण हे सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हा योगायोग आहे. अलग ध्यानात हा योगायोग असा आहे आणि म्हणून आज आपण एकमेकांना भेटत आहोत. आज आवर्जून या ठिकाणी सर्व मित्रमंडळी माझी या ठिकाणी आम्ही एकत्र या ठिकाणी काम केलं. सर्व अनेक दिवसांना भेट होते, त्याच्यामुळे सर्वांनाच अगदी आनंद झाला आणि परत असा योग पुढं येतो न येतो पण आपण सर्वजण एक अपेक्षा करूया की परत आपण असं भेटूया, नाही का? आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी दशे एकत्र होते आणि अनेक दिवस मला वाटतं 22 वर्षाचा कालखंड 21 वर्षाचा कालखंड या ठिकाणी निघून गेलेला आहे. वेळ फार झपाट्याने जातो, नाही का? आणि 21 वर्षांना आज आपण सर्वजण या ठिकाणी भेटत आहोत. आपला हा योगायोग आहे. भगवंताने
आपल्या गाठीभेटीचा योग आपल्याला आज या ठिकाणी भगवंतामुळे मिळालेला आहे हे नक्कीच. या ठिकाणी मी जास्त नाही, एक 2-4 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे की आपल्या जीवनामध्ये एक 2-4 गोष्टी आपण त्यांना महत्व दिलं पाहिजे आणि त्या छापल्या पाहिजे. तर आपल्या जीवनातील आई वडिलांचं महत्व हे आपल्या जीवनामध्ये फार आहे. आई वडील आपल्याला खस्ता खाऊन त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्यांचं ऋण हे आपण कधीच फेडू शकत नाही. आणि दुसरं महत्वाचं महत्व शिक्षकांचं आहे. माझे 10वीचे वर्ग शिक्षक, मी ज्या वेळी संगमनेरला जातो, माझं तिकडं मालदार रोडला घर आहे आणि माझे जे मला क्लास टीचर गवांदे सर म्हणून 10वीला जे वर्ग शिक्षक होते त्यांचा बंगला आणि माझा बंगला त्याच मालदार रोडला आहे आणि आमची कधी कधी गाठ होते आणि मी डायरेक्ट त्यांचं दर्शन घेतो. आणि मग ते मला म्हणतात, अरे बाबा तू शिक्षक झाला, तू माझं दर्शन नको घेऊ असे म्हणतात. नाही म्हटलं सर, तुमच्यामुळं मी शिक्षक झालो, आई वडिलांमुळे मी इथपर्यंत आलोय, शिक्षकांमुळे कुटुंबामुळे मी या ठिकाणी आज शिक्षक झालेलो आहे आणि मी हे कधीच विसरू शकत नाहीये. असं मी सरांना भेटतो आणि ती भेटतात आणि खूप असा आनंद होतो. आपले शिक्षक, आपले मित्र हे भेटले तर फार आनंद होतो. आपण नोकरी निमित्त घर सोडून बाजूला जातो आणि नोकरी चाकरीसाठी आपण जातो, कुटुंबासाठी 4 पैसे नोकरी आपल्याला करावी लागते आणि त्यामुळं आपण आई वडिलांपासून दूर जातो. तुम्ही कुठं जा पण आई वडिलांना भेटायला तुम्ही वेळ काढा आवर्जून आणि अधूनमधून त्यांच्याबरोबर बोला. त्यांना काय हवं नाही ते विचारा, त्यांची काळजी घ्या. तुम्ही दूर जरी असले तर तिथून, आणि फारच बिझी असाल तरी वर्ष 6 महिन्यातून तुम्ही त्यांना भेटायला वेळ काढलाच पाहिजे, कारण ते आपले खरे साक्षात देव आहे. आणि गुरुजन आणि आई वडील हे आपल्या जीवनातील शिल्पकार आहे आणि ते आपले खरे देव आहेत. दगडाच्या देवाला काय करता, साक्षात आपले आई वडील हे खरे देव आहेत. गरज नाहीये, दररोज दर्शन घ्या त्यांचं, जर ज्यांना शक्य आहे ते, बरोबर. आणि आज आपण पाहतोय काही काही लोक कुटुंबापासून दूर गेले, ते आई वडिलांना भेटायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाहीये. आता मध्ये काहीतरी व्हॉट्सअपला काहीतरी आलेलं होतं, ते कोणते डॉक्टर आहे, त्यांनी मुलं दोन्ही मुलगी मुलगा डॉक्टर केले. ते स्वतः डॉक्टर होते, त्यांनी मुलं डॉक्टर केले आणि ते कुठं अमेरिकेला कुठं तरी गेले. आणि एक मुलगा, आणि त्याला सुद्धा वेळ नाही, वडील एक्सपायर झाले वृद्धाश्रमामध्ये ते, आणि त्या लोकांनी त्यांची अंत्यविधी तो सर्व विधी केला शेवटचा. आणि मुलाला फोन केला तर मुलगा म्हणे मी पैसे पाठवून देतो, असं काहीतरी आहे. तेव्हा हे दिवस हे काय चाललंय? आपण सुशिक्षित आहोत, आपण सर्व शिकले सवरलेलो आहोत, आणि हे काय चाललंय? आणि आपण खेड्यातील शेतकऱ्यांचे मुलं आहोत आपण, बरोबर. आणि आता कोणाला थोडस कटू वाटेल, सासरवाडीला दर महिन्याला जातो आपण, वेळ भरपूर असतो, पण आपल्याला आई वडिलांना भेटायला वेळ नसतो. हे काय
आणि रक्ताचं नातं हे जपलं पाहिजे. आपल्या बहिणी, आपले भाऊ, हे रक्ताचं नातं श्रेष्ठ आहे. सगळं हे जपा, तुम्हाला भरपूर समाधान मिळेल. लोक कुटीना बाबांना साईबाबांना दान धर्म करणारे, तुम्ही फक्त कुटुंबासाठीच करा, कुटुंबासाठीच करा. फक्त तुमच्या भावांसाठी करा, आई वडिलांसाठी करा, बहिणींसाठी करा. शक्य त्यांना काही जास्त लागत नाही, काही वेळे कळेला अडचणीला फक्त असेल तुमच्याकडं तर त्यांना मदत करा. आणि कॉन्टॅक्ट मध्ये राहा. काळ अत्यंत धकाधकीचा चाललेला आहे. आता या ठिकाणी बोलतोय, पुढं काय होईल, वी हॅव नो गॅरंटी ऑफ लाईफ, व्हॉट विल हॅपन सून. हे फार महत्वाचं आहे. कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे आपण. आणि याच्यामध्येच आपल्याला भरपूर आनंद मिळतो. आपण आपल्या कुटुंबाशी कॉन्टॅक्ट मध्ये जर राहिलो, आपल्याला काही थोडं त्यांना वेळ काढायला अडचणी मदत केली तर आपल्याला समाधान मिळतं. मदत जीवनामध्ये दान धर्म फार महत्वाचा आहे. आपला वारकरी जो समाज आहे, वारकरी हाच खरा तारणार आहे. आज नाहीतर आजचं सर्व हे काय चाललंय समाजामध्ये पाहतोय आपण. माणसाला आज वैरी, आज पाहते बीड सारख्या ठिकाणी काय अवस्था आहे. दिवसा ढवळ्या माणसाला मारलं जातंय. काळ फार लोक फार हे, म्हणून आपण सर्वांनी चांगलं वागलं पाहिजे. आणि आई वडील आपलं नातं रक्ताचं हे जपलं पाहिजे. तुम्ही त्यांना वेळ संकटाच्या वेळी जर काही दिलं तर काहीतरी दिलं, दान धर्म करा. आपली शाळा, आपला गाव भेटायला आलंच पाहिजे. तुम्ही कुठं असा, ज्यावेळी गावात आला ना तर या शाळेमध्ये या, शाळेला आवर्जून भेट द्या. घरी गावामध्ये आवर्जून या. गावची यात्रा असेल तर यात्रेला या. सर्वांच्या गाठी भेटी होतात, कॉन्टॅक्ट मध्ये राहतो माणूस. आणि मग हे सर्व आपण जपलं ना तर आपलं न खाताय पोटभर, न खाताय पोटभर. अलग पूर्वीचं शिक्षण, आताचं शिक्षण, तुमच्या शिक्षा, आताच्या शिक्षा फार बदल झालेला आमूलाग्र. बरोबर. आता शिक्षा राहिल्याने हद्दपार झालेली शिक्षा. आमच्या काळामध्ये आम्ही इतकं घाबरायचो, शिक्षक आम्हाला खूप मारायचे. आणि त्यामुळं आम्हाला शिक्षकांनी घडवलं म्हणून आम्ही घडवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. आणि पूर्वीचा काळ चांगला होता. आता कोणी शिक्षा नाही. मी हेडमास्टर म्हणून रिटायर झालो, 2-3 वर्ष हेडमास्टर होतो. अहो ते पालक तक्रार घेऊन यायचे आणि अमक्या सरांना सर पहिलं बोलवा आमच्या समोर. आता मला अशी भीती वाटायची का या जर शिक्षकांना समोर बोलवतो हे पालक रागाच्या भरात नाही शिक्षकांना लगावून देऊ. त्यामुळं मी पहिलं आल्या जर रागात आले ना तर मग मी लगेच मामा पाणी आणा, चहावाल्याला बोलवा, थोडं गप्पा टप्पा घरातली चौकशी करायची, त्यांचा राग जरा शांत व्हायचा. आणि बसा बोलवतो ते जरा तासावर आहे असं तसं. ते कटाळू म्हणत्या सर आता तुम्हीच बघा, तुम्हीच सांगा 2 गोष्टी आणि मी जातो आता. तर काहीतरी असं आयडिया वापरून त्यांना शांत करावं लागते. अलग देणार. पण शिक्षामुळं आपण घडतो. शिक्षा ही आवश्यक आहे. आता शिक्षा नाही, शिक्षणाचा खेळ खंडोबा होत चाललेला आहे. अलग देणार. आणि आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, संस्कार केले पाहिजे त्यांच्यावर. अत्यंत जबाबदारी आज आपल्या सर्वांना येऊन ठेपलेली आहे. मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्वांनी वेळ काढलाच पाहिजे. मुलांकडे लक्ष द्या. प्रत्येक जण मुलगी काय करते लक्ष द्या. मुलींची जास्त जबाबदारी आहे. मुलींचा दिलंच पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य असे संस्कार केले पाहिजे. जिजामातेने शिवाजी महाराजांना घडवलं आहे का नाही, त्यांच्यावर कसे संस्कार केले.
जिजामातेचं श्रेय शिवाजी महाराज आज एवढे मोठे बनवायला व्हायला जिजामातेचं श्रेय ते सर्व बरोबर आहे. आणि दादाजी कोणते गुरु शिवाजी महाराज त्यांचे श्रेय बरोबर आहे. तर सर्वांना या ठिकाणी पुढील भावी आयुष्यासाठी माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांची चांगली भरभराट हो. कुठल्याही तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये तुमची भरभराट हो. आणि हे परमेश्वरा माझ्या सर्व या विद्यार्थ्यांना सुखी ठेव आणि त्यांना चांगलं आरोग्य दे, त्यांना चांगले विचार दे. कारण शेवटी भगवंतच बुद्धी देत असतो. एखादा लईच हे झाला ना त्याला वाईट बुद्धी भगवंतच देतो आणि त्याला तो त्याच्यामध्ये तो संपून जातो. त्यामुळं भगवंता सर्वांना सुखी ठेव. आणि फक्त आता थोडंसं वेळ घेतला बोर वाटला असेल तर एक दोन मला कविता मी पहिली दुसरी तिसरी चौथी मला असतानाच्या त्या कविता त्या आठवतात. एक दोन कविता मी म्हणतो झलक आणि मी थांबणार आहे दुसऱ्याला वेळ देणार आहे. पहिलीची कविता म्हणून दाखवतो. पहिलीची मेमरी अजून ओके, माय मेमरी स्टील ओके. त्याच्यावरून इवल्या इवल्याच्या टिकल्या टिकल्याचे देवाचे घर बाई उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी. ही पहिलीची कविता आहे बरं का. जादाबोळी मी म्हणणार नाही पण ज्या ज्या काही थोडक्यात आपलं ध्रुवपद फक्त मी ऐकवणार आहे. नंतरची कविता चौथीची लेजिम का काहीतरी कवितेचं नाव आहे माझ्या. लेजिम चाले जोरात जोरात लेजिम चाले जोरात जोरात क्षण कळ कळ ढुमपट लेजिम चाले जोरात जोरात. पुढच्या वेळी आठवत नाही. आता पुढची कविता जे आठवतं तेवढं मी म्हणून दाखवणार आहे. त्यानंतर पुढची कविता आहे खबरदार जरा टाच मारुनी जाल पुढे चिंदरड्या उडविल राई राई वडे. त्याच्यानंतर पुढची कविता मुलीचं लग्न होतं आणि ती माहेरा जाती आणि ती त्या वाऱ्याबरोबर संदेश पाठवते. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात सुखी ठेव माझ्या. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात मायेरी जा सुवासाची कर बरसात. फिरून फिरून सयई जीव वेडावतो चंद्रकळेचा ग शेवला चिंब होतो. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. तर अशा त्या भरपूर आनंद देणाऱ्या अशा त्या कविता आहेत आणि अशा आपल्याला त्याच्यामुळं एक आनंद मिळतो. तर सर्वांना धन्यवाद देतो. आणि आज 21 वर्षाच्या नंतर तुम्ही प्रेमाने आमची आठवण काढली. गुरुविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये किती मोठं स्थान आहे हे यावरून लगेच कळतं. आजही तुम्ही गुरुला विसरले नाहीत. अशा या शिक्षक विद्यार्थी गुरु मिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भीष्म पितामह मस्के सर शिवशंकर विद्या मंदिरमध्ये सगळ्यात ज्येष्ठ ते आहेत. आणि मला वाटतं मस्के सरच म्हणून त्यांना भीष्म पितामह म्हटलं मी. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे मित्रांनो बंधू भगिनींनो मंचावर जे बसले ही पूर्वी तुम्हाला शिक्षक होते, उपशिक्षक होते. पण मधल्या काळामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं पदावर प्रमोशन झालं. गुळवे सर मुख्याध्यापक रिटायर झाले. पाचोरे सर उपप्राचार्य होते. मला उपप्राचार्य होते. सध्या त्या ठिकाणी कर्डे सर तुम्हाला प्रमोशन मिळालं, जागृत प्रमोशन मिळालं. म्हणजे पदानंतर बदलले. मी शारदा शैक्षणिक संकुल राहता इथं प्राचार्यपदी रिटायर झालो.
आज मी सेवानिवृत्त सेवक म्हणून तुमच्यासमोर आहे. मित्रांनो, जीवनामध्ये तुम्ही अनेक प्रसंग बघितले, अनेक लोक बघितली, समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक तुम्ही बघितली. त्यामध्ये शिक्षक हा एक प्राणी तुमच्या आयुष्यात आला. मी एक शिक्षक म्हणून तुमच्या आयुष्यात आलो, तुमच्या संपर्कात आलो, तुमच्या आयुष्यात आलो. हे तुमचं गाव, तुमची शाळा, हे सगळं तुमचं वैभव आहे. अशा शाळेत आम्ही एक नोकरदार म्हणून सेवक म्हणून आम्ही सगळे आलो. आमचा पेशा शिक्षक पेशा, विद्यार्थी घडवणं हा आमचा पेशा. आणि हा पेशा पार पडत असताना तो काळ 21 वर्षापूर्वीचा, छडी वाजी छमछम विद्या येई गमगम, असा तो काळ होता. पालकाच्या तक्रारी कमी यायच्या, तक्रारी यायच्या. ते आता सांगितलं गुळवे सरांनी की बसा, चहा प्या, पाणी प्या, थांबा, बोलवतो, अशा प्रकारे ते पालक शांत केले जायचे. आजची परिस्थिती वेगळी आहे. शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. तुम्हाला जे आम्ही शिक्षा केली ना, आमच्या मनामध्ये एवढंच होतं की तुम्ही खूप शिकावं, मोठं व्हावं, डॉक्टर व्हावे, इंजिनियर व्हावेत, चांगले शेतकरी व्हावेत, चांगले कारागीर व्हावेत, चांगल्या प्रकारे जे कलाकार तुम्ही व्हावेत, ही आमची भूमिका असायची. तुम्हाला मारण्यामुळे आम्हाला कोणी बक्षीस देत होतं, कोणी आमचा सत्कार करत होते, कोणी गौरव करत होते, आम्हाला काही फायदा होत होता, असं काहीच नाही. तू कविता का पाठ केली नाहीस, तू माझं काय ऐकलं नाहीस, ही मला चिड असायची. मी सांगितलं दिन हा शब्द असं नाही असं लिहायचा, हा चुकीचा का लिहिला. तुमच्या वेळा मी तपासल्यात, कशा वेळा तपासल्यात त्यावेळी सांगितलं हा शब्द असंच लिहायचा. त्याला अनुधावन म्हणतात. 5-5 वेळेस मी लाल शेण लिहायचोय असं टाकोबा लिहून. आणि तो विद्यार्थी वारंवार सांगून जेव्हा ऐकत नाही, आणि मग त्या काळामध्ये त्या क्षणी रागाच्या वारात तुम्हाला शिक्षा गेली, तर तुमच्याविषयी आमच्या मनामध्ये तेव्हाही प्रेमाचं स्थान होतं, आताही प्रेमाचं स्थान आहे. कुठल्या प्रकारचे आम्ही तुमचे दुश्मन नव्हतो, दुश्मन राहणार नाही, काही कारण नाही. आता काळ आहे. आजचा प्रसंग असा आहे मुलांनो, शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. शिक्षकाच्या बाजूने कायदा नाही. आजचा शिक्षक या शाळेतला किंवा कुठल्या शाळेतला विद्यार्थ्याला शिक्षा करत नाही. का करत नाही? कारण त्याचं कोणीच नसतं. शिक्षा आलं त्याची तक्रार होते, पालक पोलीस स्टेशनची भाषा करतो, तक्रार करतो, आणि म्हणून शिक्षक काही शिक्षा करत नाही. म्हणून आजच्या काळामध्ये शिक्षक हा फक्त पगाराची मतलब ठेवतो. पण आजच्या काळामध्ये सगळे शिक्षक काम चुकारे किंवा काम टाळतात असं नाही. आजही 90-95% शिक्षण मनापासून काम करतात, मनापासून तुमच्या मुलांना शिकवतात. मित्रांनो, तुम्हाला मी सांगेल की तुमची आज छोटी छोटी मुलं आहेत. आता तुम्ही शिकलात, शेतकरी झालात, डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, जे कोणी तुम्ही झालात, तुमचं लग्न झालं, तुम्हाला छान छान मुलं झाली, तुमचा संसार प्रपंच अगदी बहारतोय. आणि या संसार प्रपंचामध्ये तुमच्या गोंडस 1-2 अपत्य असतील, त्या मुलाला खूप शिकवा. माझी तुम्हाला लाख बोलायची सूचना असेल, खूप शिकवा, खूप शिकवा. आम्ही शिक्षक म्हणून तुम्हाला खूप मारलं, खूप केलं, तर परमेश्वर आमचं देखील कल्याण झालं. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझा चंद्रशेखर IIT कॉलेज चेन्नई इथं प्रोफेसर आहे. IIT जे मुलं आहेत, भारतातून निवड होती, त्या मुलांना शिकवायला तो प्रोफेसर आहे. माझा मुलगा MTech PhD. मी खूप कष्ट केले तुम्हाला घडवण्यासाठी. देवाने माझ्या मुलाला खूप शिकवलं, कल्याण केलं. दुसरा मुलगा IITचे MTech, केरळला त्यांनी MTech केलं, तो कलकत्त्याला इंजिनियर आहे. दोन्ही मुलं सुखाने म्हणजे नोकरी वगैरे करतात आणि सुखात आहे. म्हणजे आम्ही तुमच्यासाठी आम्ही झटलो, कष्ट केले, तुमच्यासाठी राबलो. तुम्हाला आमचा त्यावेळेस राग आला असेल, निश्चित राग आला असेल. त्यावेळेस राग येतोच, कुणाला राग येतो. पण आमच्या अंतःकरणामध्ये मात्र भावना शुद्ध असायची की ह्या मुलांनी शिकावं, ह्या मुलांनी शिकावं. त्या गावचा एक मुलगा आहे, त्याचं नाव मी नाव सांगत नाही, पण पोलीस नाव, एक पोलीसमध्ये गेलेला आहे, श्रीरामपुरामध्ये पोलीस आहे. पण मला भेट घ्यायचं टाळतो, भेटला नाही परत मला. पोलीसमध्ये येतो, म्हणजे पोलीसमध्ये गेले तो कोण शिस्त आहे, पोलीसमध्ये शिस्त, डिसिप्लिन. पण तो एकदाच भेटला, माझ्या घरी आला, परत मला भेटलाच. खूप प्रयत्न केले मी, 2दा पोलीस स्टेशनला गेलो. गुरुविषयी माझा नंबर कुठून मिळाला, मला फोन आला. गुरुविषयी काय आदर आहे मला कळलं नाही. तुम्ही इतकं प्रेमाने बोलवलं, इतका आनंद झाला मला, खूप आनंद. दगडात नाव येत नाही. पण तो एक विद्यार्थी मात्र तुमच्या शाळेचा परत भेटला नाही मला. श्रीरामपूरलाच राहतो मी, श्रीरामपूरला राहतो. परत तो परत भेटला नाही. पोलीस स्टेशनला गेलो, वरच्या अधिकाऱ्याला भेटलो, म्हणलं सर XYZ माझा विद्यार्थी, मी त्या शिक्षक आहे. त्यांनी मला सांगितलं सर काळ बदला सोडून द्या. त्या विद्यार्थ्याला तुमच्याविषयी आत्मीयता वाटत नाही ना, तुम्ही कसं कळक करतात.
असो, मला हे सांगायचंय की शालेय जीवनामध्ये शिस्त असते. तुम्ही शालेय जीवनामध्ये होतात, आम्ही तुम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, तुमच्याकडून अभ्यास करून घेतला, तुमचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आता एक मुलगी म्हटली लांबकडे की परत भेटू की नाही. ताई, आपण जीवनात आशावादी राहायचं, आपण जरूर भेटू. जीवनात सदैव आशावादी राहायचं, आपण जरूर भेटू. मंचावर बसलेले प्रत्येक शिक्षक 100 वर्ष पूर्ण करतील, आपण अशी अपेक्षा बाळगायची. माझ्यासह प्रत्येक जण 100 पूर्ण करील आणि तुम्ही परत हा कार्यक्रम अरेंज करा, आपण परत भेटू, आपण आशावादी राहायचं. जीवनामध्ये कधी निराश व्हायचं नाही, भविष्यात आपण जरूर भेटू. आठवणीचा उजाळा. आता 21 वर्षापूर्वीच्या आठवणी तुम्ही सांगायला पाहिजे, मुलं बोलले नाही की पिलगर सरने मला कसं मारलं, पिलगर सर मला कसे बोलले, कसे रागवले. ती ताई म्हटली बांगड्या घातल्याने ते मुलांच्या रांगेत बसवायचो. तर मला असं वाटत ताई की मुलांनी आणि मुलींनी खूप शिकाव, हा माझा उदात्त हित होताच, पण मुलींनी स्त्री सुलभ राहावं. भारतीय संस्कृती महान आहे, पाश्चात्याचं अनुकरण आपण करतोय, पण आपल्या भारतीय स्त्रीनं मुलीनं हातावर बांगड्या घालाव्यात, कपड्यावर कुंकू लावावं, हे असं मला वाटायचं. ते माझं काय म्हणणं कसं चुकीचं बरोबर. आता तर काळ बदललाय, खूपच बदललाय, पण त्यावेळेस मला असं वाटायचं. म्हणून मी म्हणायचो की बांगड्या का नाही घातली तू, तर तू गणवेशामध्ये का नाही आलीस, तू गणवेशात का नाही आलास. म्हणून आम्ही तुम्हाला त्या काळामध्ये रागवण्याचा प्रयत्न केलाय. आता गुळवे सर सांगितलं की तुमच्या मुलांना खूप शिकवा. मी तुम्हाला परत सांगतो, तुमच्या मुलांना खूप शिकवा. तुम्ही कामाच्या धंद्याच्या व्यासंगामध्ये काय करता, मुलांकडे दुर्लक्ष करता आणि तुमचं काम करत राहता. माझी तुम्हाला परत 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 विनंती आहे. खरं म्हणजे तुम्हाला विनंती नाही करायला पाहिजे, करतो विनंती तुमच्या मुलासाठी. तुमच्या मुलांना खूप शिकवा. आणि मुलांचा पाया कोणता सांगू का, पाया आपण काय करतो, 10वीला गेलो का मग पाहिलं सर आमच्या मुलाची 10वीला क्लास लावली, सर 10वीला क्लास लावली. आणि पहिलीला काय केलं, पहिली दुसरी तिसरी चौथी हा मुलांचा पाया आहे. त्या मुलांना लिहिता वाचता येते की नाही, बिरेज येते की नाही, वजाबाकी येते की गुणाकार येतो की नाही, त्याचे पाडेपाठ बघा, पाडेपाठ करून घ्या. हे तुमच्या मुलाला शिकवा. तुम्ही बेसिक क्लास लावायची काही गरज नाही, स्वतः स्वयं स्टडी सेल्फ स्टडी सवय लावा. माझे मुलं एवढे शिकलेत, मराठी मिडियमची मुलं माझे, आणि दोघं चांगल्या पदावर आहेत, त्यांना कधी क्लास माहिती नाही, क्लास माहिती नाही, बाहेरचे क्लास माहिती नाही, पुण्याला नाही, मुंबईला नाही, हैदराबादला नाही, क्लास नाही. क्लास न लावता मुलं शिकू शकतात. मग तुम्ही काय म्हणणार, तुम्ही शिक्षक आहे, शिक्षकाच्या मुलांना असं असतो, त्यामुळे एक वेगळंच वातावरण असतं. असं काहीच नसतं, असं काही नसतं. शिक्षकाची मुलं काय, शेतकऱ्याची मुलं काय, सगळे सारखे असतात. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. गुळवे सरांनी सांगितलं तेच तुम्हाला रिपीट करतोय, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांच्या विषयी आदर ठेवा, आई वडिलांची काळजी घ्या. आई वडिलांना आपण जे म्हणतो ना की मंदिरात देव आहे. तुम्हाला मी संत नामदेवाची किंवा कविता शिकवताना खूप सांगितलेलं आहे, दगडाची पूजा करू नका. वर्गात सांगितलेले आई वडिलांची पूजा करा. वर्गात कविता शिकवत सांगितलेले की दगडाची पूजा करा, निर्जीवाची काय पूजा करते, सजीव आहेत, जिवंत आहेत, हे खरे देव आहे, साक्षात परमेश्वर आहे. या परमेश्वराची तुम्ही भक्ती करा, परमेश्वराची पूजा करा, हे खरे देव आहेत. आणि हे देव तुम्हाला आशीर्वाद देतील आणि हे देव तुमचं कल्याण करतीलच करतील, तुमच्या लेकराबाळा सुद्धा कल्याण करतील. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आत्ताचा काळ बदललेला आहे, बदलत्या काळात गुरुजनाविषयी शिक्षकांना नसतं दिखावा आहे. गुरुजनाविषयी किती आदर माहिती नाही, कारण तक्रारी येतात. पण तुमच्या काळामध्ये आदर होता, तो आज अजून टिकून आहे, असाच पुढे टिकून टाका. गुरुजनांच्या विषयी आचार्य देवो भव, मातृदेवो भव. गुरुपौर्णिमालाच म्हणायचं का, गुरुपौर्णिमेला असा खूप महापूर येतो पूजेचा, गुरुची पूजा येतो की नाही महापूर, गुरुची पूजा गुरुपौर्णिमेला. माझं म्हणणं आहे की तुम्ही शिक्षक दिन त्या दिवशी एक महापूर येतो, शिक्षकाची पूजा करतात, शिक्षकाविषयी आदर व्यक्त करतात. तर माझं काय म्हणणं, 1-2 दिवसांनी आदर नाही, जीवनभर शिक्षकाविषयी आदर ठेवा, गुरुजनाविषयी आदर ठेवा, आई वडिलांची सेवा करा. परमेश्वर तुमचं कल्याण करील, तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. आणि तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला हे 2च तत्व पाहावं लागतील. आणि ते 2 तत्व म्हणजे कोणते, आई वडिलांची सेवा, गुरुजनांची विषयी आदर. मुलांना शिकाय तुमची जबाबदारी. आज मी वर्गामध्ये एक ताज झाल्यासाठी तुम्हाला मी एक श्लोक शिकवतो. आज एक श्लोक घेतो मी आज तुमचा, नीतीश हाताचा एक श्लोक आहे ते तुम्हाला. ते क्षीयन्ते खलु भूषणानि सततम वाग्भूषणम भूषणम. वाक म्हणजे वाणी, वाक म्हणजे वाणी, वाणीचं भूषण हेच खरं भूषण आहे. देवाने तुम्हाला वाणी दिली, देवाने तुम्हाला जीभ दिली, आणि यातून तुम्ही जे बोलता
ही खरी तुमची वाणी, ही तुमची प्रतिष्ठा आहे. तुम्ही किती सुसंस्कृत बोलता, किती छान बोलता, तुमच्या वाणीने किती चांगलं व्यक्त करता, हे खरं भूषण आहे. लक्षात घ्या. तुम्ही छानपैकी अंगाला सुंदर सुंदर साबण लावला, सुंदर सुंदर अगर काय म्हणते ते उठणं लावलं किंवा केसांना छानपैकी फुलं लावली, यांनी सौंदर्य वाढत नाही. तुम्ही सुंदर असे कपडे परिधान केले, सुंदर सुंदर अशा प्रकारचे काही विले पण लावली, त्यांनी तुमची प्रतिष्ठा वाढत नाही. तर तुमची प्रतिष्ठा ही केवळ तुमच्या वाणीने वाढते. आणि म्हणून ती वाणी ही अतिशय महत्त्वाची आहे. ही वाणी ही तुम्हाला शोभायमान आहे, वाणीच तुम्हाला शोभते. म्हणून तुम्ही कसं बोललं पाहिजे, तुम्ही चांगलं बोललं पाहिजे. हाच तुमचा पुरुषार्थ आहे, हीच तुमची प्रतिष्ठा आहे. म्हणून म्हणलं वाग्भूषणम भूषणम. बाजूबंद मनुष्य को ये शोभायमान होती है. बाजूबंद जो मजबूत आदमी होता है उसके लिए ये शोभायमान होता है. ही सारी बातें. आणि म्हणून लक्षात ठेवा की सुंदर सुंदर स्नान केलं, सुंदर सुंदर वस्त्र परिधान केले, सुंदर सुंदर फुलं परिधान केले, चांगले अलंकार परिधान केले म्हणजे आपलं सौंदर्य वाढतं असं काही नाही. तर आपल्या वाणीने आपलं सौंदर्य वाढतं. आणि सौंदर्य वाढवायचं काम तुम्ही करा. सदैव आमच्याशी गोड बोला, घरात सगळ्याशी गोड बोला. तुमची वाणीची प्रतिष्ठा ही कायम ठेवा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही छान प्रकारचा कार्यक्रम केला, सगळ्यांना जोडलं, तुम्ही एक सुसंवाद निर्माण केला, आपणा सर्वांमध्ये सुसंवाद केला, संपर्क केला, फोन केला, इथं आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, आमचा आदर केला, सत्कार केला, गौरव केला. त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. असं प्रेम ठेवा. धन्यवाद. जय हिंद. जीवनामध्ये खरोखर प्रत्येक माणसाने आनंदाची वाट शोधली पाहिजे. माझ्याजवळ किती पैसा आहे, माझ्याजवळ किती संपत्ती आहे, माझं घर कसं आहे, याच्याही पेक्षा जीवनामध्ये समाधान आणि आनंद मिळवण्यासाठी ही आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम म्हणजे आनंदाची वाट. त्याच्यामध्ये तुम्ही आज तुम्हाला बघा, मी आज सकाळपासून आलो, तुम्हाला घरचं नोकरीचं काही आठवले का? नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहिले आनंद आहे. मला खरोखर काल 2-3 फोन आले. मी रिटायर झाल्यानंतर नेहमी घरामध्ये पुढं 2-3-4 किलोमीटर गाडीवर प्रवास करणार, बाहेर कधीच गेलो. पण आज स्वतः मी एकटा मोटरसायकल एकटा येत आलो. हे आनंद आहे मला आनंद वाटतो. आणि घरून या ठिकाणी येत असताना मी शिवशंकर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आज चाललोय असा मला रस्त्याने भास झाला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 15 जून 1992 साली या विद्यालयामध्ये मी आलो आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 2006ला या विद्यालयातून मी गेलो. या विद्यालयामध्ये मी 14 वर्षे सेवा करण्याचं काम केलं. शिक्षकाची सेवा केली, शासनाने मला मेवाही दिला. सेवा केली, शासनाने मला मेवाही दिला, पगार दिला. पण खऱ्या अर्थाने या रौंद्याच्या मायभूमीमध्ये आल्यानंतर 14 वर्षामध्ये या मातीचा मी अभ्यास केला. गावातच राहिलो. गुळवे सर आणि आम्ही गावात राहायचो. सकाळी डबा आणायचो 7:30 वाजता आणि 7:30ला आमचे दोघांचे तास चालू असेल. त्यांचा तास अवर असेल तर माझा तास बवर असायचा आणि आलटून पालटून तास असायचा. संस्थेने आम्हाला सांगितलं नाही, त्या काळामध्ये आम्ही 7:30 वाजता विद्यालयामध्ये यायचो आणि संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळल्यानंतर अंधार पडल्यावर घरी जायचो. गावात राहत असून आम्ही डबे बरोबर चालत होतो. ही त्या काळामध्ये काम करण्याची जी प्रवृत्ती होती, त्या प्रवृत्तीमध्ये आणि आजच्या कालावधीमध्ये फार बदल झालेला आहे. पूर्वीचा शिक्षक, आजचा शिक्षक, पूर्वीचा विद्यार्थी, आजचा विद्यार्थी ते राहिलेलं नाही. फार बदल. पाठीमागची पिढी आणि आत्ताची पिढी फार बदल झालेला आहे. मागची पिढी पुढच्या पिढीला नाव ठेवते. का नाव ठेवते? संस्कार राहिलेले नाही, स्नेह राहिलेलं नाही, प्रेम राहिलेलं नाही, आपुलकी राहिलेली नाही, एकमेकाविषयी भाव राहिलेला नाही, एकमेकाविषयी दुजा भाव निर्माण झालेला नाही. आणि या सर्व गोष्टी संस्कारामुळे होत असतात. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये मी या ठिकाणी आज आलो, तुम्ही या ठिकाणी आज आला, मी या ठिकाणी तुम्हाला काहीतरी सांगतो, तुम्ही या ठिकाणी काहीतरी ऐकता. ही कुणाची कृपा आहे? ही माझी कृपा नाही आहे, ही तुमची कृपा नाही आहे, ही त्या भगवंताची कृपा आहे. कुणाची कृपा आहे? भगवंताची कृपा असल्यामुळे तुमची आणि आमची या ठिकाणी भेट झाली. 2020 साली जो कोरोना आला, या कोरोनामध्ये बेड टाकले, काहींना बेड टाकले, जगले नाही.
काहींना बेड मिळालेच नाही, ते मात्र जगले. मग आपण पहा या ठिकाणी कोरोनातून या ठिकाणी वाचलो आणि आज एकमेकांच्या समोर आपण आहे. ही भगवंताची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी फार वेगळी आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्ही कुठेही काम करा, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी काम करा, पण इतरामध्ये माझ्यामध्ये जो भगवंत आहे, माझ्यामध्ये जो परमात्मा आहे, तो इतरामध्ये भगवंत आहे हे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा. तुमच्यामध्ये का आले असेल तर कारण सुनैना घाटे आणि लांबखडे जोशी बऱ्याच मुलींनी मला खूप आग्रह केला आणि माझी तब्येत काही ठीक नाही आहे, तरी मी स्वतः तयार झाले आणि आले. मी येथे काळजी करू नका. तर हा जो कार्यक्रम तुम्ही घडून आणला खूप छान आणला. मला तुमचं फार फार विद्यार्थिनीचं कौतुक वाटतं मनापासून. तोच विचार मी करत आहे की या जीवनामध्ये आपण कसं वागावं कसं नाही हे सर्व पिलगर सरांनी आणि पातोरे सरांनी समजावून तुम्हाला सांगितलं. आणि यामध्ये तुम्ही आणखी पुन्हा प्रगती करा आणि गोरगरिबांना मदत करा, शेजाऱ्यांना मदत करा, कोणाला तोंडातली घाण वाणी काढू नका, तरच तुमचं कल्याण होईल, आहे का नाही. आता माझे मुलं मी स्वतः घडवले. कुठल्याही प्रकारची शिकवणी नव्हती, क्लास नव्हते. शाळेतून आल्यानंतर मुलांना आम्ही चहा पाणी करून ते मुलं मला विचारायचे, आई माझे मित्र या ग्राउंडमध्ये खेळत जातात, आम्ही जाऊ का? मग मी त्यांना पाठवायचे 10 मिनिटात परत या. एकदा आलेच नाही ते लवकर, मी काठी घेऊन गेले मारायला. असे पळत होते, पळत आले आणि येऊन बसले. मुलगी सुद्धा माझी शांत असायची, वर्गामध्ये पण शांत आणि घरी आल्यानंतर पण अभ्यासाला बसायचे सगळे तिघं पण. मी त्यांना म्हणायचे की माझा स्वयंपाक झाल्यापासून तुम्ही इथे थांबायचं आणि जेव्हा आपलं आवरण तेव्हा जेवायला बसायचं. असा त्यांचा अभ्यास मी घेतला. तर आता या वेळेला मी तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा असंच मुलांना संस्कार करा, त्यांना पाढे शिकवा, त्यांना कोणतेही गणित असो ते सोडून घ्या. ते मुलं कानामागे टाकतात गणितामध्ये, है का नाही. तर आता माझे मुलं, एक मुलगा औरंगाबादला वकील आहे आणि त्याला नामांकित वकील म्हणून तिथं त्याला मोठं ऑफिस दिलेलं आहे. तसंच दुसरा मुलगा स्टेट बँकेचा मॅनेजर आहे. मुलगी शिर्डीला शिक्षिका आहे. या शाळेत शिकले माझी मुलं. या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं, माझ्या मुलांना खूप मार्गदर्शन केलं. त्यामुळं अशी परिस्थिती येते. आणि तुम्हाला दुसरं म्हणजे सांगायचं की आई वडिलांना मदत करा. गुळवे सरांनी यांनी सर्वांनी सांगितलं आहे. आता मी त्यावर एक भक्तिगीत म्हणत आहे. शोधीची मानवा करावडी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधीची मानवा रावळी मंदिरी गंध का हासतो पाकुळी सारून वाहते निर्जरी प्रेम संजीवनी. शोध रे दिव्यता आपल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी. शोधीशी मानवा रावळी मंदिरी भेटतो देव का आपल्या अंतरी. मी जे ऐकलंय त्याच्या संदर्भातच मी बोलत. पहिला प्रश्न आपला असा येईल का बाबा गुरु आणि विद्यार्थी याच्याविषयी मी बोलतो. आज ज्या व्यक्तीची जयंती समजा स्वामी विवेकानंद,
ते ज्यावेळेस शिक्षण घेऊन मोठे झाले त्यावेळेस असा विषय होता का ते स्वामी नव्हते झालेले, तोपर्यंत ते निरंतरच होते. ज्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये श्री रामकृष्ण स्वामी त्यांचे गुरु म्हणून आले, त्यानंतर त्यांचं जर परिवर्तन झालं, मग ते आपल्याला माहीत झाले की ते स्वामी विवेकानंद झाले म्हणून. हा एक विषय गुरु आणि शिक्षकांच्या म्हणजे आपल्यामध्ये आणि शिक्षकांमध्ये एक हा विषय आहे का त्यांच्यामुळं आपण जे काय आहोत ते झालंय. त्यानंतर विषय एक निघाला होता का मंदिरासंदर्भात, का मंदिरामध्ये देव असत नाही, त्या देवाची किंवा पूजा वगैरे आपला असा विषय चालू होता. जनरली आपले जे पूर्वज होते त्यांनी आपल्याला तिथं नेण्यासाठी देवाचं नाव सांगून नेलं. ॲक्च्युली तो विषय असा होता का तिथे ऊर्जा भेटते आपल्याला शरीराला. लोकांना जर सांगितलं आपण का तिथं देव नाही तर लोक जाणारच नाही तिथं. त्यांना सांगितलं तिथं ऊर्जा, लोक काय म्हणतील काही सांगतो. ते आपल्याला ते वळण लावलं आहे, ती परंपरा आहे एक प्रकारची, का आपण तिथं गेलं पाहिजे, 10-15 मिनटं होईना तिथं राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला त्याची ऊर्जा भेटेल. ठीक आहे, हा विषय म्हणजे मला चांगल्या प्रकारे सांगता नाही येते कारण की अचानक बोलतोय, पण ते आपल्याला परंपरेने भेटलेल्या गोष्टी. फक्त आपल्याला ते सांगताना ना एक परंपरेने सांगितलं गेलं नाही का, दारात तुळस पाहिजे म्हणा किंवा आपण मंदिरात रोज गेलं पाहिजे, या गोष्टी आपल्याला त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितल्या. त्याचं अनुकरण आपण जसं त्यांनी आपल्याला शिकवलं किंवा जसं आपल्यापर्यंत ते पोहोचलं आपण ते करत गेलो. आणि आपण ज्यावेळेस घरच्यांना विचारलं का बुवा हे का करायचं किंवा नाही, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे, आपल्या धर्मात लिहिलेलं आहे नाही का. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी. आता मुळात मी शेवट का बोलत होतो माहिती का, हा कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला खूप अडचणींचा सामना करून इथपर्यंत आणावं लागलाय. याच्यामध्ये मुली असेल किंवा मुलं असतील याच्यासाठी खूप त्रास झालेला आहे. आम्ही प्रयत्न केला की जेवढे शक्य असतील, मुलं असतील किंवा मुली असतील ते इथं असतील नसतील, फोन नंबर असतील नसतील, सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला. त्याच्या उपर आम्हाला शिक्षकांमध्ये पण असं म्हणजे भीती होती का कमी येतं का काय, आम्हाला जे होते ते भेटतं की नाही भेटतं. पण ज्यावेळेस सर्व आले, आमच्या अपेक्षापेक्षा 2 जास्तच आले असं म्हणावं लागलं आम्हाला, आणि त्याचा खूप आनंद झाला. पिलगर सर आम्हाला 6वीला होते. आज मी 4 वेळेस म्हटलो का पिलगर सरांनी पिंजरा बनाय सोने का हे गाणं म्हणावं आमच्यासाठी, ते आम्हाला अजूनही आठवतं. आणखी त्यांना आठवत नसेल किंवा कदाचित, पण आपल्या लक्षात आहे. त्यांनी म्हटलं होतं कार्यक्रमामध्ये, एक आपला मोठा कार्यक्रम असतो शाळेचा नाही का, त्यावेळेस त्यांनी ते गाणं म्हटलं, माझ्या अजूनही आठवणीत आहे. आजही जर कुठं पेन घेतला जर मी लिहायला लागलो तर मला आजही आठवतं, जर कोणी मला म्हटलं की तुझं हस्ताक्षर खूप चांगलं आहे तर त्याचं सगळं श्रेय मी गुळवे सरांना आजही देतो. त्यांनी 7वी 8वी 9वी 10वी तिन्ही क्लास इतके बदलून काढले होते. डायरेक्ट सांगितलं होतं का 5-5 ओळी शुद्ध लेखन लिहा. नंतर चेक करायला बसल्यानंतर फक्त गिरवलं जरी त्याची सुद्धा चिडी द्यायची ती. आणि पण त्यामुळं असं आहे की इथं जेवढे पण आहेत त्या सगळ्यांचं हस्ताक्षर माझ्या मते चांगलं असेल, आणि त्याची खरी म्हणजे करते धरते तेच माणूस आहे. त्यांनीच आपल्याला ते हस्ताक्षर व्यवस्थित करून दिले. म्हणजे त्यांनी अशा लाईनशीर मारले ते एक दिवस नाही का, 7वीला आणलं, 8वीला आणलं, 9वी 10वी, आम्हाला ते माहीत झालं. आम्ही त्याची तयारी पण करून ठेवली पुढं, त्यांनी आपल्याला मारू नये म्हणून. पण आम्ही 2.5 ओळी लिहिल्या होत्या, त्याच्यामध्ये पण 2-2 छड्या काढल्या होत्या. तर ठीक आहे, मी माझं मनोगत एवढ्यात आवडतो, बाकीचं मग अध्यक्ष बोलतील. तुमच्या सर्वांचे तुम्ही आल्यामुळं आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांकडून खरंच आभार आहे. आम्ही नेक्स्ट टाइम पण असा काही कार्यक्रम करण्याचा प्रयत्न 100% करू आणि तुम्हाला आत्ताच त्याचं आमंत्रण देतो. गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज आपलं हे गेट टुगेदर आपण आपल्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. सगळे एकत्र येणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतात, प्रत्येकजण वेगळं म्हणजे बाहेरगावी राहतं. तर आज सगळे आपण एकत्र आलेलो आहे, आपल्यासाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि आज आपल्यात म्हणजे हे कोरोनाचं वाईट संकट आपल्या देशावर येऊन गेलं तरी पण आज आपण आपले सगळे सोबत भेटतोय आणि हे सगळे शिक्षक आज आपल्या समोर आहे. म्हणजे आपण सगळ्या शिक्षकांना आज भेटू शकतोय, ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणजे शिक्षकांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं त्यावेळेस. आज प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या स्तरावर आज प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे स्वतः काही ना काही बिझनेस म्हणा, काही ना काही शेती वगैरे, कोणी जॉब करतं, म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीने ते काही ना काही करत आहेत. म्हणजे आजकाल पॅरेंट्स म्हणजे मुलांना रागवलं तर शाळेत कंप्लेंट करतात, पण आपल्या वेळेस आपले पॅरेंट्स सांगायचे की त्यांना झोडून काढा. म्हणजे मुलांनी आपल्या पॅरेंट्सनी कधीच आपल्याला असं सपोर्ट केला नाही. आजकाल आपण मुलांना रागवलं तरी आपण शाळेत कंप्लेंट करतो.
ही चुकीची गोष्ट आहे. आणि आपला पाया भक्कम केल्यामुळे आज प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या स्तरावर आज आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपला पाया भक्कम या सरांमुळेच झाले, शिक्षकांमुळेच झालेला आहे. सर पिलगर सर तर म्हणजे क्लासमध्ये आले की सगळं क्लास पूर्ण शांत चिडीचिप राहायचं. हो म्हणजे सरांचा एवढा धाक होता प्रत्येकाला, पण आजकाल तसं वातावरण आपल्या मुलांना भेटत नाहीये असं. तर सर्व शिक्षक आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि सर आपण परत पुढच्या वेळेस जेव्हा असं प्रोग्राम ठेवू तर आवर्जून सर्व शिक्षकांनी यायचं. चालेल, धन्यवाद सर. तर आज एक सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. जवळजवळ 21 वर्षांनी तुम्ही सर्व एकत्र आले, आम्ही सुद्धा एकत्र आलेलो आहोत. वर्षातून 2-3 वेळ मला यावंच लागतं. सगळ्यात जवळ मी कोपरगावला आहे आणि सगळ्या शिक्षकांचे 76 सालापासून जेवढे शिक्षक आहेत मी आहे तोपर्यंत जवळजवळ माझे 26 वर्ष शाळेत गेले. वाटतं तुमचा माझा संबंध थोडासा कमी आला. माझी 2000 साली इथून बदली झाली, पुन्हा 2000 झाली मी मुख्याध्यापक इथं आलो होतो. पण त्या काळात माझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्या शिक्षकांचे नंबर माझ्याकडे आहे आणि मी एक ग्रुप तयार केला आहे. म्हणजे माझे विद्यार्थी आणि माझे शिक्षक, म्हणजे अगदी ती सुरुवातीपासून शिक्षक असे कॉमन ग्रुप आहे. जवळजवळ काही 300-400 काही विद्यार्थी आणि काही तुमच्यापैकी आहे कोणी यशस्वी आर गुरुजन म्हणून नाही, जे तुमच्या अगोदरचे जवळजवळ म्हणजे जवळजवळ 80 सालापासून जे शिक्षक होते ते 80 ते 2000 आणि 2010, 11, 12 या काळात जे विद्यार्थी होते ते सगळे त्यांचा ग्रुप झालेला आहे. तर या ठिकाणी सगळ्यांनी आता आई वडिलांची एक सेवा करा असं सांगितलं. फक्त एकच तत्व लक्षात ठेवायचं, क्रिया आणि प्रतिक्रिया, ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. जे आपण दुसऱ्याला देतो ते परतून आपल्याकडे येतं. भिंतीला आपण बॉल मारला तो परत आपल्याकडे येतो. तुम्ही जेवढं चांगलं कर्म कराल ते सत्कर्म तुमच्याकडे येईल. तुम्ही दुसऱ्याची निंदा केली, टीका केली, तेच आपल्याला परत मिळेल. हा सार आहे फक्त एक. एवढंच मला सांगायचं होतं. तुम्ही जेवढं चांगलं वागाल, जेवढं तुम्ही सकारात्मक वागाल तेवढी तुम्ही सकारात्मक परिस्थिती तुमच्यावर येईल. ही जीवनाचा सार. मी काही जास्त बोलत नाही. तर या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी आपण एकत्र भेटतो. ज्याच्या व्यवसायामुळं कुणी पांगले असतं, कुणी शेती करतं. आम्हाला एखादा क्लास 1 अधिकारी झाला असला तरी आनंद वाटतो. एखाद्या विद्यार्थी शेती करणारा असेल तर तितकंच आनंद आम्हाला वाटतो. आलं लक्षात. आम्ही आमच्याकडे असा भेदभाव नाही, हा चांगली शेती करतो किंवा हा एक क्लास 1 अधिकारी असा भेदभाव आमच्याकडे. सगळ्यांना पाहून आम्हाला आनंद वाटतो. म्हणजे काहीतरी प्रोग्रेस, सगळ्यांनी काहीतरी संघर्ष करून परिस्थितीवर मात करून तुम्ही सर्व शिकलेला आहात. बऱ्याचशा अनुभव तुम्ही घेतलेले आहेत. तेच पूर्ण अनुभव तुमच्या मुलाबाळांना द्यायचे. आता यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे सांभाळाल, म्हणजे सत्तर माहिती तुमची मुलं तुम्हाला व्यवस्थित सांभाळतील. बरोबर आहे. तुम्ही गरजूंना मदत केली, सरांनी सांगितलं गरजूंना मदत केली, तुम्हाला ऐनवेळी कोणतरी मदत करेल. हे फक्त एक जीवनाचं सार आहे. बाकी सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मला अध्यक्षपद म्हणून या ठिकाणी नेमलं. सर्वांचा मी आभार मानतो. आणि एक नवीन उत्साह, म्हणजे आमचं आयुष्य वाढलं. एक दिवसानं आमचं आयुष्य वाढलं. तुमच्या उपस्थितीमध्ये खूप आनंद झाला. आता चेहरे ओळखू येत नव्हते, ठराविक चेहरे ओळखू यायचे. मला वाटतं दीप्तीने फोन केला पहिला. दीप्तीचा चेहरा आठवलाच नाही मला, आल्यावर ओळखलं नाही. तिने सांगितलं मी दीप्ती, म्हणजे आवाज लक्षात आले. फक्त ती गेला आपली लांबकडे ओळखत होती. रिलेशनमध्ये असल्यामुळे, रिलेटिव्ह मध्ये असल्यामुळे तिला ओळखत होती. बाकीचे मुलं आता हा पंजाबीला ओळखलं मी आल्यावर. म्हणजे लक्षात येत नाही. बरेचसे मुलं आता कोपरगावात भेटतात मला काही निमित्ताने. आता हे चांगली कंपनी सगळी मार्केट यार्डला हे सगळे भेटतात मला, पण मला आठवत नाही. आणि म्हणावंच वाटतं तुझं नाव काय. मला त्याच्या वडिलांचं नाव विचारावं लागतं, तुझ्या वडिलांचं नाव काय, मग मला ती ओळख पडते. कारण जवळजवळ 3 पिढ्यापर्यंत माझ्या गेले. 1976 ते 2000 नंतर मी 10 वर्षी मध्ये गॅप गेला. 2010 ते 2012 मुख्याध्यापक या ठिकाणी. बरं, पितामह का म्हणलं मग. धन्यवाद. तर या ठिकाणी आमच्या सर्व शिक्षकांना तुम्ही बोलवलं आणि एक आमच्या आयुष्यातला चांगला दिवस घडून आणला, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. कुणाचे नंबर शिक्षकांचे पाहिजे असतील तर माझ्याशी संपर्क. सगळ्यांचे नंबर तुम्हाला मिळतील, तुम्हाला शिकवत असतील.
पुन्हा कार्यक्रम आयोजित आणि वर्षातून 3-4 वेळेस तरी मला इथे यावं लागतं. कुठलाही असो त्याच्यात मला आमंत्रण असतंच पहिले का असं आयोजित करायचं आहे आम्हाला का मार्गदर्शन करा. अतिशय चांगलेच उत्कृष्ट. तुमचा सुद्धा आजचा कार्यक्रम मला खूप आवडला. अगदी सर्व एकत्र प्रेमाने एकत्र आले, मुली एकत्र आल्या. त्या बिचाऱ्या सगळ्या संसारात अडकलेल्या होत्या, त्यांना आज बरं वाटलं असतं. बरोबर आहे का नाही? तर घरचं आठवत बरोबर. तर सर्वांचं पुन्हा मी अभिनंदन करतो. माझे सहकारी बंधू या ठिकाणी हजर आहेत. आम्हाला एकमेकाशी सुसंवाद साधता आला. सर्वांचे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अधिक आभार मानतो. आजचा कार्यक्रम आभार प्रदर्शन झाल्यानंतर आपला आजचा कार्यक्रम प्रदीप आनंदराव पानगावने. तर आपण सगळ्यांनी मला आभार व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहोत. आता आपले कार्यक्रमाचे जे अध्यक्षपदी श्री मस्के सर यांनी आपले स्थान स्वीकारले त्याबद्दल त्यांचे पण मनापासून आभार. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, कुठून जुळल्या पुन्हा ना कळल्या अशा रेशीम गाठी, ऋणानुबंध ठाऊक नव्हते एकमेका शोधित होते, एकमेका शोधित होते होते बंद रेशमाचे. पाचोरे सर यांनी अतिशय सुंदर असे मनोगत आपल्याला व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे आभार. तसे जोडगे मॅडम त्यांनी देखील अतिशय सुंदर असे मनोगत व्यक्त केले, त्यांचेही मनापासून आभार. तसेच पिलगर सर यांनी धूमधडाका असे परिस्थितीवर मोहर असे मनोगत व्यक्त केले, तसे त्यांचे पण मनपूर्वक आभार. गुळवे सर त्यांनी देखील अतिशय सुंदर असे मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार. आणि आपले अध्यक्षपदी सरांनी देखील असे मनोवक्त असे आपल्याला सल्ला दिला व आपल्याला चांगले असे मार्गदर्शन दिले त्याबद्दल त्यांचे पण आभार. व आपल्या तिथं पिलगर सर, बैरागी सर, पाचोरे सर, जेवघाले सर, करटिले सर, जोडगे मॅडम, जोडगे सर, भाटे सर, गुळवे सर, भास्कर सर येऊन भेट देऊन गेले, कोकाटे सर, धुळे सर पण इथं भेट देऊन गेले व कंकराय मामा हे सर्व आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमास आले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आपण सगळे कार्यक्रमाला अतिशय प्रचंड संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल पण सगळ्यांचे मनपूर्वक आभार व सगळ्यांनी चांगले योगदान केले त्याबद्दल बी सगळ्यांचे आभार. कार्यक्रम हा चांगला स्वरूपाचा झालेला आहे. विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा, धन्य मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा, ती स्वतः ओसाड होत चालली आहे.